अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे. पण भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. आज सोमवार. आता महाशिवरात्रीचे या ठिकाणी वेगवेगळे उत्सव सुरू झालेले आहेत आणि दादांनी आज काहीतरी आठवण केली. आज काय दिवसाचं महत्त्व आहे दादा? तर सगळ्यांना शुभेच्छा या साधनेसाठी. दादाच नवमी निमित्त ही उद्यापासून परवापासून सज्जनगडावर सगळा उत्सव सुरू होतो आहे. त्यानिमित्तानं आता दासबोध पठण, त्याची पारायणं ही सुरू झालेली आहेत. कोणी 20 दिवसात 20 दशक करतायत, कोणी 7 दिवसात 20 दशक करतायत. आता आपण चांगदेव पासष्टीतली 34वी ओवी पाहणार आहोत. नक्की 34वीच आहे ना? विश्वकर्मा जयंती. हां, तेच दादा बोलले होते मगाशी. विश्वकर्मा जयंती आहे आज. आणि विश्वकर्मा हा देवांचा कलाकार आहे बरं का, म्हणजे आर्किटेक्चर ज्याला म्हणतो ते. त्यांनीच ही सगळी मयसभा वगैरे ही ऐन वेळेला किंवा रामाने सुद्धा किंवा या सगळ्या पुराणांमधून त्या विश्वकर्मांनी वेगवेगळी नगरी, पुरं, एवढंच नव्हे तर भागवतामध्ये सुद्धा जो सुदाम्याला नवीन सगळं घरच म्हणजे ती नगरीच वसवल्यासारखी एवढं मोठं त्याला वास्तू जी बनवून दिली होती, ही एका क्षणात किंवा एका रात्रीत बनवण्याचं कौशल्य या विश्वकर्म्याकडं आहे. म्हणून त्याला विश्वकर्मा, म्हणजे ज्यानं विश्वाचंच कर्म केलेलं आहे, विश्वातली सगळी कर्म जो करतो किंवा विश्व निर्माण करण्याचं कर्म ज्यानं केले, त्या विश्वकर्म्याची जयंती आहे. त्यालाही वंदन करूया. दादांनी आठवण करून दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि आता आपण पाहतो आहोत 34वी ओवी चालली ना फक्त बघा कोणाच्या, कारण आता ते काय झालं आहे, माझं व्हिडिओ हे करता येत नाही. इथे वायफाय नाही घेतलेलं 2-3 दिवसासाठी, मुलीकडे जाऊन करणं राहिलं इथे. नाना बोधाची ये सोयरिके, साचपण जेणे के, नाना कल्लोळ माळिके पाणी जेवी. आता नवीन म्हटलं तसं एकच उदाहरण पण वेगवेगळ्या प्रकारानं समजावून देत आहेत. 34व्या ओवीत ज्ञानदेव म्हणत आहेत की नाना कल्लोळ माळिके पाणी जेवी. कल्लोळ म्हणजे आपण पाहतो लाटा किंवा तरंग. तर नाना प्रकारचे हे तरंग हे पाण्यामध्ये उमटत असतात किंवा अनंत लाटांच्या परंपरेला पाणी हेच अधिष्ठान असतं. आणि पाण्यामुळं अनेक लाटांना खरेपणा मिळतो. खरं लाटा ह्या तशा नष्ट पावणाऱ्या आहेत, कृत्रिम आहेत. मूळ पाणी आहे, हे आपण परवापासून पाहिलेलं आहे की मूळ पाणी असतं, लाटा ह्या क्षणिक असतात आणि नाश पावणाऱ्या असतात. सोनं खरं असतं, पण अलंकार हे कृत्रिम असतात, म्हणजे ते आज ना उद्या पुन्हा आपण बदलतो, नष्ट होतात. अशी सगळी जी उदाहरणं देतात त्याच्यात हे आता त्यांनी पुन्हा पाण्याचं उदाहरण घेतलेलं आहे की पाण्यामुळं अनंत लाटांना खरेपणा मिळतो. आणि खरं पाहिलं तर लाटा ह्या पाणीरूपच असतात.
त्यांना वेगळं काही अस्तित्व आहे का, त्यांची वेगळी काही आयडेंटिटी आहे का, ओळख आहे का? नाही. पाण्यामुळंच ते आहेत. पाणी हे त्याचं मूळ आहे. त्याप्रमाणे जे देखीत जते विण एकले देखणे, पण त्याप्रमाणे अनंत लाटांच्या परंपरेला पाणी जसं अधिष्ठान आहे, म्हणजे पाण्यामुळं अनंत लाटांना खरेपण मिळतं, तसंच हे जे ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, हे कुणालाही दृश्य न होता स्वरूपानंच एकटं असतं. म्हणजे त्याचं शब्दांनी किती वर्णन करावं. ते अद्वितीय आहे. म्हणजे आपले नातेवाईक आपणच आहोत. आपले नातेवाईक आपणच आहोत. आपणची जे असो आपण ये, नाही ते पुढची आहे खरं ओवी. जे जेखितेचे विण एकले देखणे योग्य, एवढंच आपल्याला घ्यायचं आहे. पुढची ओवी 35वी आहे. ते नातेवाईकांची वेगळी आहे की हे अनेक प्रकारे होणारा जो बोध आहे त्या आत्म्याशी सोयरीक जमते. नाना बोधाची आहे सोयरीक आहे. हां, मी चुकून खालचं कल्लोळांचंच सांगितलं. आधी आपण नाना बोधाची आहे सोयरीकेच पाहायला पाहिजे होती. मी कल्लोळाचीच आधी ओवी घेतली. म्हणजे नाना बोध म्हणजे ज्ञान किंवा ज्ञानाचा व्यवहार. आणि त्या व्यवहाराबाबत काय होतं की ज्ञानच हे एकमेव सोयरीक असतं. म्हणजे आपल्याला जसं नातेवाईक अनेक असतात पण आपले आपणच एकच असतो, तसं इथे अनंत ज्ञानाचा व्यवहार जरी घडला तरी व्यवहाराबाबत सत्यत्व मिळवून देणारं हे एकच ज्ञानच असतं. एकमेव साधारण जेणे एके, ते एकच असतं, साधारणच असतं. म्हणजे मीच एक सत्य आहे, बाकीचं माझ्यामुळे किंवा माझ्या अधिष्ठानावर खेळत आहे. मी म्हणजे परमात्मा. आता त्याच्यासाठी 35वी ओवी दिलेली आहे. काय दिलेली आहे की नाना कल्लोळ माळिके पाणी जेवी, ती नंतर बघू आपण. पण त्यासाठी उदाहरण म्हणून ती दिलेली आहे की पाण्यामुळेच अनेक कल्लोळ निर्माण होतात. त्याचं उदाहरण दिलेलं आहे की नाना कल्लोळ माळिके पाणी जेवी. म्हणजे ज्याप्रमाणे या पाण्यावर कल्लोळ, तरंग, लाटा उत्पन्न होतात, या सगळ्या पाण्यावर भास होत असतात. पण कल्लोळावर पाणी अवलंबून नाही आहे, पाण्यावर कल्लोळ अवलंबून आहे. तरंग नसले तरी पाणी आहेच. दोन्ही मिळून एकच आहे. मला असं वाटलं कल्लोळाची ओवी वेगळी आहे. आता आपली ही बोधाची सोयरीक कशी होते? नाना बोधाची आहे सोयरीक आहे. बोध म्हणजे ज्ञान. किती प्रकारचं ज्ञान आहे, पण आपल्याला फक्त आत्मज्ञानाबद्दल इथं परमार्थामध्ये बोलायचं असतं की ज्ञानाची आणि आपली कशी सोयरीक होते. तर साचपण जेणे एके. साचपण म्हणजे खरं त्यातलं एक काय आहे तर ज्ञाता आपणच असतो. आणि दिसणारे सगळे पर्वत, नद्या, जे जे काही दिसतंय आपल्याला, आकाश, हे सगळं समजून घ्यायचं असतं. म्हणजे त्याला ज्ञेय असं म्हणतात. आणि प्राणी, वनस्पती इत्यादी सगळं जे आहे हे ज्ञेय आहे. पण ज्ञाता आणि ज्ञेय यांच्यात सोयरीक जमते. आणि ज्ञाता आणि ज्ञेय यांच्या आपलेपणामुळं ज्ञान होतं. आपलेपणा म्हणजे हे दोन्ही एकच आहे. आत्तापर्यंत खूप पाहिलं आता आपण की ही त्रिपुटी नाही आहे, पण आपण वेगळं मानतो की ज्ञान करून घेणारा मी वेगळा आहे आणि ज्याचं करून घ्यायचं आहे ते वेगळं आहे. पण त्याच्या ठिकाणी परमात्म रूप आहे, माझ्याही ठिकाणी आहेच. म्हणजे खरं हे जी सोयरीक आहे ही एकच आहे, एकलेपणाचीच आहे. यात भेद नाहीच आहे. ज्या वेळेला आपलेपणानं हे जेव्हा ज्ञान होतं, नाहीतर मग काय होतं की ज्ञान होणार नसेल तर ज्ञाता आणि ज्ञेय यांचा संबंध किंवा सोयरीक ही राहणारच नाही. समजा ते वेगळंच आहे, त्याचा माझा काहीच संबंध नाही. आता हे इलेक्ट्रिशियननी काम केलं तर मग ते काम कोणी करायचं, त्याची उरलेली स्वच्छता वगैरे ते त्यांनी करायला पाहिजे. मग दुसऱ्यांना करायला सांगितलं की दुसरे म्हणतात ते काम आमचं नाही. पण आपण जेव्हा ज्ञान घेत असतो तेव्हा ते आणि आपण एकच असतो, आपली सोयरीक असते. आपण म्हणू शकत नाही हे माझ्या हद्दीतलं नाही आहे बुवा,
हे काही आमच्या घरातलं सौंदर्य नाही आहे, निसर्ग नाही आहे, याच्याशी मी काही बघणार नाही असं नाही. आपल्याला कुठलाही डोळ्यांनी निसर्ग दिसला, जे काही झाडं दिसतील, पर्वत दिसतील, लोक म्हणतील हा आमच्या गावातला पर्वत नाही, आम्ही कशाला ह्याच्याकडं बघायचं, असं नाही आहे. आता व्यवहारामध्ये सुद्धा काय होत असतं की दोन घराण्यांची सोयरीक, सोयरीक हा शब्द ज्ञानदेवांनी जाणीवपूर्वक वापरलेला. सोयरीकचा शब्द आपल्याला माहिती आहे, जेव्हा लग्न घडायचं असतं, जुळायचं असतं, तेव्हा सोयरीक जुळली असं म्हणतो आपण. म्हणजे फक्त मुलगा आणि मुलगी यांच्या निमित्ताने सोयरीक होत असते. पण ती सोयरीक होण्यासाठी, इथं जी सोयरीक सांगितली ती जमण्यासाठी ज्ञेय आणि दुसरा ज्ञाता या दोन गोष्टी असाव्या लागतात. जसं मुलाकडची मंडळी आणि मुलीकडची मंडळी अशांची ती सगळ्या घराण्यांची, दोन कुळांची सोयरीक जुळत असते, फक्त नवरा नवरीची नसते जुळत. तेव्हाच ते लग्न होतं. तसं ज्या वेळेला हा ज्ञेय आणि ज्ञाता या दोघांची सोयरीक जुळते तेव्हाच ज्ञान होते किंवा बोध होतो. म्हणून त्यांनी म्हणले बोधाची ये सोयरीक. आणि या बोधासाठी पुन्हा 3 गोष्टी हव्याच आहेत, ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. संबंध बघा, आता आपण सुरुवात केली तेव्हापासून या त्रिपुटीवरच त्यांनी जोर दिलेला आहे. आणि अजूनही आपल्या डोक्यातली ही त्रिपुटी जातच नाही. जो कुठला पदार्थ आपल्याला शिकायचा असेल किंवा ज्याचं ज्ञान करायचं असेल त्याच्याकडे आपण असं बोट दाखवतो की हे मला आता बघायचं, हे समजून घ्यायचं. म्हणून ती समजून घेण्याची गोष्ट वेगळी असते, समजून घेणारा मी वेगळा असतो, आणि जे ज्ञान होतं म्हणजे दृष्टीला जे ज्ञान होतं ते तिसरंच असं मानतोय, पण खरं ते तिन्ही एकच असतं. आता द्रष्टा, दृश्य, दर्शन या त्रिपुटीतसुद्धा एक मीच आहे. तसं ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान या त्रिपुटीतही माझ्याशिवाय दुसरं काही नाही. मी आत्माच सर्व त्रिपुटींमध्ये भरलेला आहे. असं ज्ञानदेव का सांगतायत की मी म्हणजे प्रत्येकजणच मी आहे, हो आत्मा. म्हणून ज्ञानदेवांनी सांगितलं तरी मी एकच आहे, मी बोलले तरी मी एकच आहे, तुमच्यापैकी प्रत्येकाने जरी बोलायचं ठरवलं तरी मी म्हणजे ते आत्मतत्व एकच आहे. आता देह वेगळे असतील, रूप वेगळे असतील, रंग वेगळे असतील, पण ज्ञानदेवांना हे समजावून द्यायचे की हे दृष्टांत त्यांनी पाण्याचा तर किती वेळा दिला आहे बघा, की पाण्यावर अनेक लाटा उसळतात, अनेक तरंग उठतात, पण ते पाण्यातूनच उठतात. त्या तरंगामध्ये पाणीच असतं. या सर्व तरंगाचं अधिष्ठान मूळ पाणीच आहे. मग त्या पाण्यावर जणू काही त्या लाटांचा खेळ चाललेला असतो. आपण बघतो बघा, खास गोव्याला वगैरे तर लोक खास तेवढ्यासाठी जातात, त्या समुद्रावरच्या लाटांमध्ये खेळ खेळण्यासाठी. पण त्या लाटा क्षणात विलीन होतात. मोठी लाट येते येते येते, अगदी आपण उभे असतो तिथपर्यंत कधी कधी वाटतं आपण कोलमडून जाऊ, आणि पुन्हा ती मागे फिरली की आपण एकदम असे स्थिर होऊन जातो. म्हणून त्यांनी म्हणलं की नाना बोधाची ये सोयरिके, साचपणे जेणे एके. म्हणजे एका आत्म्यामुळंच या तिघांचा साचपणं म्हणजे सत्यपणा किंवा सत्यता ही आलेली असते. आणि जे जे घडते ते सगळं त्या आत्म्यावरच घडते. आणि या सर्वांचं अधिष्ठान हा आत्माच आहे किंवा मीच आहे. मी म्हणजे आत्मा. मी म्हणजे देह हे डोक्यातनं काढूनच टाकायचं, आता कायमचं काढून टाकायचं. आता मी येथे आहे याची मलाही जाणीव नाही, अशा स्थितीत मी आत्मरूपानी आहे की नाही असा प्रश्न पडू द्यायचा नाही. अमृतानुभवामध्ये म्हणतायत ज्ञानदेव, जो निरंजनी निदेला तो आणि की नाही देखिला, आपुलाही निमाला आठवू तया. अगदी गाढ झोपलेला आहे, त्याला निरंजनी निमाला असे शब्द म्हटले त्याने, की अगदी गाढ झोपल्यानंतर आपल्याला आपलंच अस्तित्व कळतं का हो? नाही. म्हणजे झोपेत मला पाहणारा कुणीही नव्हता, आणि त्या गाढ झोपेत मला स्वतःचाही विसर पडलेला होता. अशा वेळी मी तिथे आहे की नाही? आपण तर असतो, पण आपल्याला त्याचा विसर पडलेला असतो. म्हणजे आपण स्वरूपाने आहे, पण त्या ठिकाणी ही त्रिपुटी संपलेली असते. कोणत्याही त्रिपुटीखेरीज मी असतो. चांगदेव 65 या ग्रंथाची पातळी अत्यंत उंचीवरची, कारण ज्ञानदेवांनी चांगदेवांना केलेला हा एक उपदेश आहे, साधं पत्र नाही.
साष्टांग नमस्कार विनंती विशेष. आमच्या इकडील सर्व कुशल असून आपल्याकडेही सगळं क्षेम असावं अशी आम्ही अपेक्षा करतो. असे पूर्वीची पत्र असायची. तसे हे पत्र साधं नाही. इतर सामान्य लोकांनासुद्धा हा ग्रंथ कळावा म्हणून ग्रंथाची पातळी खाली आणावी हे काही त्यांना पटलेलं नाही. हे सामान्यांसाठी नाहीच आहे. हे त्या चांगदेवांसाठी लिहिलेलं पत्र आहे. उत्तम रागदारी संगीत ऐकायची ज्याला सवय असेल, ऐकायचं असेल, तर त्यासाठी कानसेन व्हावं लागतं म्हणतात. बघा, तानसेन आपण नाही बनू शकत, पण हा एक विनोद नेहमी म्हटला जातो ह्या प्रकारचं वाक्य, की आम्ही तानसेन नाही पण आम्ही कानसेन आहोत. कानसेन म्हणजे काय, की ते संगीत ऐकण्यासाठी आमचे कान तयार झालेले आहेत. काय आहे शास्त्रीय संगीत एवढं तर कळतं. आम्हाला गाता येत नसेल, आम्हाला आळवता येत नसतील राग, तसे ते कान तयार व्हावे लागतात. मग गायक त्या रागदारी संगीताला खाली सामान्यांच्या पातळीवर आणणं अयोग्य असतं. म्हणजे तो इतक्या ताना घेत असतो, किती वेळा बघा ते आकार सगळे त्यांचे आकारात पण अनेक वेळ गात असतात. लता दीदींची पण ऐकतो आपण, सगळेच भीमसेन असतील, आताचे सगळे जे जे गायक आहेत ते. तर त्या सगळ्यांना ते गाण्यासाठी त्या उंचीवर जावं लागतं. समोर सामान्य वक्ते श्रोते आलेले आहेत म्हणून ते काही त्यांची पातळी खाली आणत नाहीत. तसं या विश्वामध्ये द्रष्टा, दृश्य आणि दर्शन किंवा ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान या त्रिपुटीमध्ये एक आत्माच भरून राहिलेला आहे. हे पक्क लक्षात ठेवण्यासाठी ज्ञानदेव पुन्हा पुन्हा चांगदेवांना हे वेगवेगळे दृष्टांत देऊन पटवून देत आहेत. आता अजून अभंग आहे बघा. चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला, तैसा म्या देखिला निराकार वो माये. जसे चंदनाचा सुगंध हा भरून राहिलेला असतो, त्या सुगंधापेक्षा चंदन वेगळं असतं का हो? नाही. तसं अश्वत्थ फुलला, अश्वत्थ सगळीकडून फुललेला आहे. अश्वत्थ वृक्ष आपण 15व्या अध्यायात पाहिलेलं आहे. तैसा म्या देखिला निराकार ओ माये. तसाच या विश्वामध्ये हा परमात्माच ओतप्रत भरून राहिलेला आहे आणि तो निर्गुण निराकार असा मी पाहिलेला आहे. या विश्वाला सत्यपणा त्याच्यामुळं आलेला आहे. यात संवित हा शब्द नेहमी येतोय. आता संवित म्हणजे जाणण्याची शक्ती. एक संस्कृत मासिक निघायचं संवित नावाचं, आणि त्याच्यामध्ये सगळे असे आत्मज्ञानपर किंवा तत्त्वज्ञानपर लेख असायचे. आणि ती संवित म्हणजे ती जाणीव आत्म्याकडूनच मिळते. म्हणजे द्रष्टा दृष्ट दर्शन नसलं तरी संवित असतेच. संवित्ती किंवा संवित. अनादिसिद्ध तू स्वामी, जो ना कळसी जन्मधर्मी, किंवा तो तू या कालत्रयासी सूची, तू जीवन कळेची अधिष्ठात्री, तू ब्रह्म कटाह धात्री, हे कळले पुढे. 12व्या अध्यायात म्हटलेलं आहे बघा, की तू कालत्रयाची सूची आहेस. हा परमात्मा कसा आहे, तिन्ही काळांची जणू सूची करणार आहे. आणि तू जीवन कळेची अधिष्ठात्री, ही जीवनाची कळा निर्माण करणारी तू अधिष्ठात्री आहेस. आणि त्यांनी ब्रह्मकटाह धात्री म्हटलेलं आहे. कटाह म्हणजे एखादी कडही जशी असते तशी. हे ब्रह्म हे असं एवढं विस्तीर्ण आहे की हे कळले पुढे. ते पुढं आपल्याला कळतं. आता झालं आहे आपलं, शिकून झालं आहे ज्ञानेश्वरी. पुन्हा एकदा 12व्या अध्यायातली नाही 10व्या अध्यायातली 52वी ओवी पहा. तर असं हे सगळं तत्त्वज्ञान. त्या दिवशी बरेच काय म्हणायचे अडथळे आले होते आणि त्यामुळं मला माझा आवाज तुम्हाला येत नव्हता. माहिती नाही, असं पहिल्यांदाच झालं. जे नव्याने उपस्थित झाले असतील त्यांना असं वाटलं असेल की यांच्या वर्गामध्ये नेहमीच असा गोंधळ असतो का. जर आज पुण्यानं नव्यानं आले असतील तर त्यांचं स्वागत आहे. आता 35वी ओवी बघूया. जे देखिजते विण एकले देखते पण, हे असो आपण या आपण आपणची. जे 34ला लागूनच ही दुसरी ओवी लगेच घेतलेली आहे काहींनी, की हे असो आपण या आपण. आता बघा त्या सोयऱ्यावरनं तो शब्द आलेला आहे.
की जे काही पाहिल्याशिवाय जे ज्ञान कुणालाच दृश्य होत नाही ते कसं आहे, एकले देखतेपण. ते एकटंच असतं, आत्मस्वरूपानं ते एकटंच असतं. आणि तेच काय होतं, आपण या आपण म्हणजे आपल्या ठिकाणी आपणच होऊन राहिलेलं असतं. आणि देखीजे ते विण, ते पाहिल्याशिवायच, न पाहताच हे ज्ञान कुणालाही दृश्य होत नाही. तर ते आत्मरूपानं एकटंच असतं आणि आपल्या ठिकाणी आपण होऊन आपल्या स्वरूपात नटलेलं असतं की नटून असतं. म्हणजे तिथं वेगळी नाहीच आहे, कुणाचंच अस्तित्व नाही आहे, कुणाचीच उपस्थिती नाही आहे. ते न बघताच आपल्याला ज्ञान होते. पण ते दृश्य नाही आहे. की आत्ता मला आजच सकाळी कोण म्हणत होतं की ज्ञानदेवांनी हे पुन्हा पुन्हा का समजावून सांगितले. आता आपण जो 6व्या अध्यायात कुंडलिनी योग आहे ना, त्याचं वर्णन कुणाला असं करताच येणार नाही. जे स्वतः अनुभवलं ते खरं सांगता येत नाही. आत्मानुभवाच्या बाबतीत असं आहे की मला आत्ता आत्मज्ञान झालं, मी स्वरूपज्ञान झालो आणि असं असं झालं आणि माझ्या डोळ्यासमोर हे आलं, असं वर्णन ते नाही करतायत. पण कुंडलिनीचं मात्र त्यांनी केलं आहे, कारण तो योग वेगळा आहे. तो योग आहे आणि योगामध्ये त्याचं वर्णन त्यांना करता आलेलं आहे. जसं आपण यम म्हणजे अहिंसा, सत्य असते, पंच ह्याचे वर्णन करतो यमाची, म्हणजे त्याच्या व्याख्या सांगितल्या जातात, कसं वागायचं ते सांगितलं जातं, कसं करायचं. आसनाचंही तसंच आहे, प्राणायामाचंही तसंच आहे. पण कुंडलिनी योग आहे ना, तो स्वतःच अनुभवायचा असतो. तसा हा जो आत्मदर्शन आहे हे स्वतःच अनुभवायचं असतं. त्याचं असं कोणालाही काहीही वर्णन करता येणार नाही. आणि 10-5 जण जमले, हो सांगा हो तुमचा आत्मानुभव कसा असतो, नाही. तो एकदा आत्मरूप झाला की झाला. म्हणजे ज्ञानोबांच्या कृपेचा वर्षाव झाल्यानंतर कदाचित हे आत्मज्ञान अवघड नाही असं कळेल. पण इतरांना कळणं हे अवघड आहे. आणि कदाचित आपल्याजवळ ती शक्ती प्राप्त झाली तर आपल्याला ते समजून घेणं शक्य आहे. काल परवा मी जे सांगितलं तशी रोज व्यवहारात इतकी उदाहरणं येत असतात, अनेक प्रसंग येत असतात. आणि त्यावेळेला आपल्या मनाला कुठेतरी आतून जाणवतं की मी इथं चुकतोय का मी इथे बरोबर आहे. आपल्या हातून कधीतरी द्वैताची अशी वागणूक दिली जाते. मग नात्यांमध्ये असेल, वेगवेगळी, आता शिक्षक आणि विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये सुद्धा असं घडतं की एखादा विद्यार्थी गरीब असेल तर त्याला वेगळी वागणूक दिली जाते, श्रीमंताचा मुलगा असेल त्याला वेगळी वागणूक दिली जाते. आता काल परवा एक असं छोटीशी बातमी वाचली, तुम्ही वाचली असेल कदाचित, की एक मुलगी वर्गामध्ये उशिरा येते आणि एक असाच खट्याळ मुलगा असतो किंवा श्रीमंत मुलगा असतो आणि तिला बसायला जागा नसते, तर तो म्हणतो ये माझ्याजवळ बस. तर त्याला शिक्षा केली गेली. कारण लहान वयातच हे बंधन किंवा याला नियंत्रण हे घातलं पाहिजे. जरी तुम्ही भेद आत्ता जरी आपण किती म्हणत असलो आत्मरूपानं सगळे एक आहेत, तरी व्यवहार हा पुन्हा काही वेगळा आहे आणि त्या ठिकाणी हे संकेत पाळावेच लागतात. तर सामान्य साधकाला आत्मज्ञान हे मनबुद्धीच्या साह्यानं कळणं शक्य नाही. त्याच्या पलीकडे आहे. म्हणून मनाच्या अतीत म्हणलं जातं, बुद्धीच्या अतीत म्हटलं जातं, इंद्रियातीत म्हटलं जातं. इंद्रियांनी सुद्धा नाही, कानांनी ऐकता येणार नाही, डोळ्यांनी पाहता येणार नाही, जिभेनं तर चव घेण्याचा प्रश्नच नाही, स्पर्शाचाही प्रश्न नाही आहे, कारण हे सगळं याच्या पलीकडे. मग ज्ञानदेव सांगतात हे कसं ज्ञान होतं. जे देखीजे ते विणं, देखीजे ते विणं हे एक उदाहरण दिलं की पाहिल्या विणं होते ते ज्ञान, तसं ऐकल्या विणं पण होते. मग कशामुळं होणार, तर समर्थ नेहमी जो शब्द सांगतात तोच इथे ज्ञानदेवांनी सांगितले, तरी वैराग्याचे आधारे जीही विषय दवडूनी बाहिरे शरीरे एकंदरे केले मन. 12व्या अध्यायातच सांगतात की वैराग्य पाहिजे. म्हणून 2 शब्द सांगितलेत बघा, अभ्यास आणि वैराग्य. पुन्हा पुन्हा केलेला प्रयत्न म्हणजे अभ्यास, आणि या इंद्रियांबद्दलची, मनाबद्दलचं सगळं जे आपल्याला आसक्ती आहे ना, कल्पना, विषय, याच्याबद्दल वैराग्य प्राप्त होणं हे महत्त्वाचं.
मग अगदी तुमच्या इथे कितीही गराडा असू देत, काही लोक बघा काही त्याच्याकडं बघणार नाहीत. कुणी कुणी म्हणता हे सगळं तुम्ही उघडंच ठेवलं आहे घरात. पण जे खरे असे अलिप्त असतात त्यांना कितीही पुढं पडलेलं असलं तर ते कुणी कशाला हात नाही लावणार. म्हणून इथं सांगतायत की आत्मज्ञानासाठी वैराग्य आवश्यक आहे. आणि सगळे विषय त्यांनी दवडून टाकले असतील, सगळे विषयांना बाहेर हाकलून दिले. जसं तुकार पोरांना किंवा खोडकर पोरांना वर्गातनं हाकलून दिलं जातं की तुम्ही येऊच नका, तुम्ही शाळेची शिस्त बिघडवताय. आज त्या काल श्रीधर देशमुखांनी सारखे परीक्षेचीच उदाहरणं दिली, तशी मला सारखी तशीच उदाहरणं आठवायला लागली. पण त्याच्यासाठी आपल्या मनाला जिंकायला लागतं, मनोजय मिळवावा लागतो. आणि मनाला जिंकण्यासाठी वैराग्य आवश्यक आहे. कारण बघा ना, अगदी कितीही मनुष्य पैसेवाला असू किंवा खूप मोठ्या पदावरचा असू, पण त्याच्या एखादी जिव्हाळ्याची गोष्ट समोर दिसली तर नकळत त्याचं मनावरचं नियंत्रण सुटतं आणि तो म्हणतो की मला खरं माफ करा, पण मला आवडलं. म्हणजेच त्याच्या ठिकाणी ते वैराग्य येऊच शकत नाही, आलेलंच नाही आहे. बाकी सगळं त्यांनी नियंत्रण आणलं असेल, सगळं केलं असेल, पण ह्या सगळ्या ज्या वासना आहेत, वासना आणि कल्पना, या दोन्ही त्या गोष्टी, मना वासना दुष्ट कामा नाही रे मना सर्वत्र, असे सगळे मनाच्या श्लोकात तर त्यांनी ह्या वासना आणि कल्पनावर खूप जोर दिलेला आहे. आणि हे सगळा मनाचा खेळ आहे. त्यामुळं प्रत्येकाच्या मनाच्या पडद्यावर हे संसाराचं चित्र उभं असतं, उमटलेलं असतं आणि तो पडदाच फाडून टाकायचा, पडदाच काढून टाकायचा. 5व्या अध्यायात म्हणतायत, जसं पद्मपत्र मीमांबसा तसं त्याच ठिकाणी 5व्या अध्यायात म्हणतायत, जेथ संसार चित्र उमटे तो मनरूप पटू फाटे, जे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. किती सुंदर दिले बघा उदाहरण. बघा पाण्याचेच त्यांना इतके दृष्टांत ज्ञानदेवांना आवडतात की जिथं संसाराचं चित्र उमटते ते कुठं आहे? मनरूप पटू, पटू म्हणजे वस्त्र, पडदा. मनरूपी पडद्यावर ते चित्र उमटलं जातं. कशाप्रमाणे? जैसे सरोवर आटे, जसं सरोवर आटलं, पाणी त्यातलं संपलं, मग प्रतिमा नाही. मग त्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं का? हो, सूर्याचं चंद्राचं दिसतं, तसं आपलं दिसतं का? नाही. म्हणून मनावर मनरूपी पडदा हा आपला दूर करायला पाहिजे, पटल ते दूर करायला पाहिजे. तेथ मनपण मुद्दल जाये मग अहम भावाधिक के आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होये अनुभवी तो. 5व्या अध्यायातच खूप सुंदर सांगितलं होतं. आता आपण पुन्हा पुन्हा या ओव्या वाचल्या पाहिजेत. माझ्या लक्षात आलं बघा, जेव्हा मी दासबोधाचं आत्ता वाचन करते आता 3-4 दिवसापासून, एक एक समास फक्त आपण मनाने, सार्वजनिकमध्ये सुद्धा ते डोक्यात बसत नाही, मी पाहिले. पण आपलं आपण जेव्हा छान वाचन करतो, मोठ्यांदा असेल, मनानं असेल, आणि एकेका ओवीवर, एकेका शब्दावर जेव्हा तिथे पूर्ण लक्ष देतो, तेव्हा त्यातलं ज्ञान आपल्याला आकलन होतं. तसं ज्ञानदेवीसुद्धा, पुन्हा एकदा कधीतरी आपण एखाद्या दिवशी त्याच्यावर बोलूया, की रोज 5 ओव्या का होईना तुम्ही त्या छान वाचा. असतील अर्थासह तर अर्थासह वाचा, नाहीतर कुणी आपले नोट्स घेतलेले असतात त्या वाचा. पण जेणेकरून ती ज्ञानदेवी आपल्या अंगात मुरली पाहिजे. म्हणून इथं त्यांनी सांगितलेलं आहे की शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. केव्हा? जेव्हा अहमभावाधिक सगळे भाव निघून जातात, मनाचं मुद्दलच काढून टाकलं की मग बाकी काही त्याच्यावर येणारे कल्पनांचे, वासनांचे हे येणारच नाहीत. आणि मग आपलं शरीर म्हणजेच ब्रह्म होतं. आपले आत्मरूप आत्मज्ञान करून याच शरीराने ब्रह्मरूप होऊन राहिलेला असतो तो. किंवा असा जो अनुभवी आहे, असा जो महात्मा आहे, त्याला ओळखणं हे सुद्धा सामान्य लोकांना अशक्य असतं. 2 माणसं बरोबर चाललेली असतात, पण एक ज्ञानी आहे, आत्मज्ञानी आहे, आणि एक त्यांच्याबरोबर चाललं आहे, कदाचित त्यानं त्यांच्यासारखा पोशाख केला असेल, पण त्या दोन्हीतला फरक हा सामान्य माणसाला लक्षात येणार नाही. पण जेव्हा त्यांचं
आचरण, काहीतरी प्रसंग, त्या प्रसंगातनं त्यांचा वेगळेपणा हा समजण्याची ताकद आपल्याजवळ पाहिजे. ऐसे सदा सर्वत्र संचले, जे तर्कानवचे अनुमानले, जे ते जयासेनी प्राप्त झाले आपरूप आपणासी. आता हे आत्मरूप या विश्वामध्ये संचलेलं आहे किंवा साचलेलं आहे, भरलेलं आहे, आणि ते आपल्या तर्कानी बुद्धीनं असं काही जाणता येत नाही किंवा एखादी कसरत केली म्हणून ते समजणार नाही. तर सद्गुरूंच्या कृपाप्रसादानं सगळ्या संतांनी सद्गुरूंनाच महत्त्व दिलेलं आहे आणि स्वानुभवाच्या जाणीवेनं सद्गुरूंनी सांगितलं लाख की तत्त्वमसी ते तूच आहेस. मग त्याला अहम ब्रह्मास्मी हा अनुभव कधी येतो? सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली येतो. त्यांनी सारखं सांगितलेलं असतं की ते तू आहेस, ते तू आहेस, घुटून घुटून घेतलेलं असतं. आणि मग हे सगळं विश्वामध्ये जे द्रष्टा दृष्ट दर्शन हे सगळी त्रिपुटी त्याची संपून जाते किंवा हे सगळं द्रष्टा दृष्ट दर्शन हे सगळं व्यापलेलं आहे. पण अंतरंगामध्ये मीच एकटा आहे, ज्ञाता ज्ञेय ज्ञान मीच आहे, हे सगळं आत्म्यावरच घडत असतं असा त्याला बोध होतो. हा जो सगळा पसारा आहे हा आत्म्यावरच झालेला आहे की आत्म्यामुळेच झालेला आहे. आणि मग त्याच्या मनातली हळूहळू त्रिपुटी संपून जाते, मावळते आणि तो आपल्या ठिकाणीच उपस्थित राहतो. म्हणून स्वरूपस्थिती असं म्हटलेलं आहे. स्वतःच्या रूपाची स्थिती स्वतःला कळणं. म्हणून आता सांगी जेथे केवते, शब्दाचा संसार नाही जेथे, दर्शनाबी जे तेथे जाणीव. आणि अमृतानुभवामध्येच घ्यायची ओवी आता आपल्याला की या आत्मवस्तूबद्दल किती सांगावं. सांगी जेथे केवते, किती सांगायचं. शब्दाचा संसार नाही जेथे, तिथे शब्दांचा संसार उपयोगीच नाही आहे. शब्दाविणं सगळं समजते. शब्दाला जे वाच्य लक्ष वगैरे सगळं असतं ते इथं काही अर्थ तसे होणारच नाहीत वेगवेगळे. आणि आपण समजा एखादं बी लावलं तर त्याच्यातून अंकुर येतो, पण बीज लागलं ते कारण बीजच इथं नाही आहे. बीजच पेरलं तर अंकुर येईल. पण आता इथे शब्दही नाहीत, सगळं काय म्हणू आपण, कुठलाच शब्दार्थ वाच्यार्थ लक्षार्थ हा तिथे निर्माणच होणार नाही, कारण ह्या त्रिपुटीचा त्या ठिकाणी लोप झालेला असतो. त्यामुळं अमृतानुभवात जसं आत्ता मगाशी म्हणलं ना की ऐकण्याचं पाहण्याचं तिथं प्रयोजनच राहत नाही, तसं अजून एक ओवी आहे. कोणा कोण भेटे, दिठी कैची फुटे, ऐक्या सकट पोटे ओटो निगेली. म्हणजे कोण कोणाला भेटणार आहे. इथं द्वैत संपलेलंच आहे ना. आणि मग दिठी म्हणजे दृष्टी, त्यांना दृष्टी कुठली वेगळी फुटणारच नाही आहे, कारण ऐक्या सकट पोटे ओटो निगेली. ऐक्य सगळं तिथं साधलेलं आहे. आणि मग ऐक्यासकट ज्ञानाचं पोट जिथं आटून जातं तिथं कोण कोणाला जाणे. आता पोट आटणे म्हणजे आपल्या एक मनातली कल्पना आहे की कोणी कोणाला भेटायचं. हे द्वैतच स्वीकारावं लागतं. आणि द्वैत संपलं की हे काही उरत नाही. म्हणून आताची जी ओवी आहे ती पुन्हा एकदा बघा. जो देखी जते विण, एकले देखते पण, हे असो आपणी आपणची जे. तर आपणच आपले असतो. आत्मा आपल्या स्वरूपानं नटलेला आहे आणि असा एकटाच आहे जो आपल्या ठाई एकांतात असल्यानं दुसऱ्या कुणालाही दिसणार नाही, दुसऱ्यांच्या दृष्टीचा विषयच होत नाही. त्याच्याच प्रकाशानं दृष्टी प्रकाशित होते आणि इतरांना पाहत असते. म्हणजे आपल्याला जेव्हा आत्मज्ञान होईल तेव्हा आपल्याला सर्वांमध्ये आत्मतत्व आहे हे सगळं लक्षात येईल. आणि दृश्य जग जे आहे ते द्रष्ट्यापेक्षा भिन्न असेल तर त्याला द्रष्टा व्हावं लागेल. म्हणजे वेगळं मानलं तर, नाहीतर ते दृश्य जगही तोच आहे, बघणारही तोच आहे आणि जे दर्शन होते तोच आहे. म्हणून आपल्या लक्षात ठेवायचं की सगळ्या वस्तूंचा उपभोग हे संत असा घेत असतात की हे सगळं मीच आहे, माझ्यानीच व्यापलेलं आहे. की आपल्या स्वरूपाचा आनंद
आपणच भोगायचा असतो. आणि म्हणून ज्ञानदेव एका ठिकाणी म्हणतात, पुरे पुरे आता प्रपंचा पाहणे, निजानंदी राहणे स्वरूपी ओमाये. तेव्हा तुकारामांनी तर त्यांना जेव्हा विठ्ठलानं दर्शन दिलं, मागे मी ते कीर्तन पाठवलेलं होतं परदेशातून, फार सुंदर प्रसंग आहेत त्यांचेसुद्धा. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. एकनाथांनी तसंच म्हणले, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. आता जगन्नाथाच्या चरणी चित्त ठेवलं की तो आणि आपण एकच झालो, भगवंत आणि आपल्यातलं द्वैत संपलं. असे हे 34-35 दोन ओव्या समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण तशी ही सगळी तत्त्वज्ञानाची भाषा पुनरावृत्ती केली तरी शेवट जे निष्कर्ष आहे तो डोक्यात ठेवायचा. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमङ्गला लोकविश्रुता, लोकहितं सन्ततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता, श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. उद्या आपण 4:45ला क्लास घेणार आहोत. मुद्दाम सांगते, दादा पुन्हा लिंक टाकतील, पण सगळ्यांनी लक्षात ठेवा. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. रामागंजनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.